अमरावतीच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। रवी राणा चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले। अमरावतीत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। दरम्यान ही बैठक नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात असल्याचं बोललं जात आहे आणि नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना रवी राणा आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना दुजोरा मिळतोय, चर्चांना उधाण आलंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, काय सांगाल, काय सुरू आहे अमरावतीच्या राजकारणात? खरं अमरावतीमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडली। चंद्रशेखर बावनकुळे जे आहे या बैठकीला त्यांची प्रमुख उपस्थिती होती आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील जे काही भाजपचे नेते मंडळी, कार्यकर्ते, सामान्य सगळे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते। आणि खरं तर बैठक सुरू होण्यापूर्वीच अमरावती आमदार रवी राणा यांनी जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट सुद्धा घेतली। मात्र या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच आग्रह धरला की अमरावतीची निवडणूक जी आहे लोकसभेची ती कमळ चिन्हावरच व्हावी अशी भूमिका जी आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतली। मात्र निर्णय नेमका काय लागेल हे अद्याप सांगता येणार नाही, परंतु रवी राणा यांनी स्पष्ट भूमिका मांडली की अमरावती लोकसभेबाबत, चिन्हाबाबत आणि उमेदवारीबाबत निर्णय जो आहे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस घेतील, असं महत्त्वपूर्ण भूमिका रवी राणा यांनी या ठिकाणी मांडली। सेजल जी, यावेळेस तुम्हाला काय वाटतंय, रवी राणा हे नवनीत राणा यांच्याच पक्षप्रवेशासंदर्भात त्यांच्या भेटीला गेले होते का? नक्की काय खलबतं सुरू आहेत? नवनीत राणा यांचा पक्षप्रवेश होणार आहे की नाही? जर होणार असेल तर कधी होणार आहे? निश्चित, खरं तर ज्या पद्धतीनं जर बघितलं तर आमदार रवी राणा, नवनीत रवी राणा यांचा भाजपच्या वतीने प्रचार जो आहे तो देखील सुरू झाला। मेळघाटमध्ये त्यांनी भाजपच्या वतीने प्रचाराचा रथ सुद्धा काढला, त्यावर सगळे भाजपच्या नेत्यांचे फोटो देखील आहे आणि तशा पद्धतीनं मेळघाटमध्ये प्रचारही लोकसभेचा सुरू झाला आहे। यावरून एकंदरीत चित्र दिसतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवनीत राणा जे आहे भाजपमध्ये प्रवेश घेतील आणि भाजप चिन्हावर निवडणूक लढतील, असा संकेत या प्रचार होता त्या माध्यमातून या ठिकाणी दिसतंय। तेजल जी, यावेळेस नवनीत राणा या भाजपामध्ये त्यांचा प्रवेश जरी झाला नसला तरी भाजपाचा पाठिंबा आहे त्यांना आणि गेली 5 वर्ष ते भाजपाच्या बाजूनेच बोलतायत। तर सुरेंद्र आकोडे, आपण काय सांगाल की भाजपा प्रवेश जर झाला तर भाजपाला एक नवी संधी मिळेल का? मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे उमेदवार सुद्धा या जागेसाठी टपलेले आहेत, शिवसेनेला सुद्धा ही जागा पाहिजे। निश्चितच शिवसेना देखील या ठिकाणी आनंद वरचोड या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रही आहेत। मात्र शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवारीबाबत काय भूमिका ठरल्या जाते हे अद्याप स्पष्ट जरी झालं नसलं तर एकंदरीत चित्र जे आहे ते सध्या तरी नवनीत राणा यांच्या बाजूने दिसतंय, कारण की ज्या पद्धतीनं त्यांचे प्रचार रथ सुरू आहे आणि वरच्या स्तरावर बोलणी सुरू आहे त्यावरून कुठेतरी भाजप हे नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची आणि नवनीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश करावा आणि ज्या पद्धतीनं काट काढलीचा प्रश्न जो ऐरणीवर आहे, न्यायालयाने अद्याप निकालही दिलेला नाही। असं असताना निकाल का राखून अनेक चर्चेला उदाहरण आलंय। यावरून चित्र जे आहे ते भाजपच्या वतीनं म्हणजे नवनीत राणा यांचं पारडे या ठिकाणी सुद्धा बाहेर दिसतंय। जी, धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकार्पण भूमिपूजन बाकी आहे। येणाऱ्या आचारसंहिता लागायच्या आधी लवकरात लवकर पालकमंत्री महोदयांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती केली। काही कामाची त्यांना माहिती दिली, काही डेप्युटीच्या निधीबद्दल सुद्धा चर्चा झाली। राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि मी आधी सांगितलं खासदार नवनीत राणा यांचा निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेतील, त्यात काही हे नाही आहे। आणि शेवटी विकासाच्या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत भेटावं लागते, चर्चा करावं लागते। जिल्ह्याचा विकास ही प्राथमिकता आहे।